नमस्कार. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त महिला भगिनींसाठीच आहे की ज्यांचं डी.एड झालेलं असेल, बी.एड झालेलं असेल, नोकरी करायची इच्छा आहे, परंतु शाळांना प्राधान्यक्रम कसं द्यायचं या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर शंका असेल तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्व भगिनींसाठी या ठिकाणी असणार आहे. थोडं काळजीपूर्वक बघा की कशा पद्धतीने प्राधान्यक्रम देताना तुम्हाला काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून उद्या नोकरी लागल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये थोडासाही प्रायश्चित होणार नाही की अरे नको रे बाबा, मी हे कशाला त्यावेळेला प्राधान्यक्रम दिला. अशा पद्धतीने मी जर व्यवस्थित त्यावेळेस निवडलं असतं तर माझी निवड ही चांगल्या ठिकाणी झाली असती. आता मी उगाच या शाळेमध्ये आहे. तुमची मानसिक स्थिती जर खराब झाली एकदा तर तुम्हाला पश्चाताप होईल. तर ते पश्चाताप न होण्यासाठी मी ज्या बारीक सारीक गोष्टी ज्या तुम्हाला इतर कोणीही सांगणार नाही त्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्या सगळ्या बाबी ज्या 2017 2022 च्या शिक्षक भरतीमध्ये ज्या महिला भगिनी लागलेल्या होत्या त्यांच्यासोबत बोलून चर्चा करून ही माहिती मी गोळा केलेली आहे. ही माहिती मला वाटतच नाही की तुम्हाला कोणी सांगेल. इतक्या बारीक सारीक गोष्टी तुमच्या कुटुंबापासून तुमच्या प्रवासापर्यंत तुमच्या सुरक्षिततेपर्यंत सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे बारीक सारीक गोष्टींचा हिशोब तुम्हाला निश्चितच फायद्याचा ठरेल, उपयोगाचा ठरेल, याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही आहे. 2-3 मिनिटं जरी तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर मला तुम्हाला 100% खात्री द्यावीशी वाटेल की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय थांबणारच नाही, कारण की मुद्देच तेवढे बारीक सारीक आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला साधारणतः 9वा आणि 10वा मुद्दा दाखवतो आणि मग नंतर उलट्या क्रमाने पहिल्या मुद्द्या क्रमांकापर्यंत जातो. हे सगळे मुद्दे तुमच्या फायद्याचे ठरतील, याच्यामध्ये काही शंका नाही. बघा बहिणींनो, सुरुवातीला तुम्ही काय करा की जे प्राधान्यक्रम देताना तुमचे जे काही शिक्षक तुमच्या जवळपास लागलेले असतील या मागच्या शिक्षक भरतीमध्ये त्यांचा सल्ला घ्या एकदा थोडा. त्यांच्याशी जाऊन बोला. ते खूपच आवश्यक आहे. विशेषतः ज्या महिला भगिनी असतील की नाही त्यांच्याशी जाऊन भेटा, त्यांच्याशी बोला. मला प्राधान्यक्रम देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवू, आलं लक्षामध्ये, त्यांनाच भेटा सुरुवातीला. दुसरं काय करायचं आहे, बदलीची शक्यता लक्षात घ्या. समजा तुम्ही पार तिकडे खूपच दूर दिलं प्राधान्यक्रम, तुमचं कुटुंब एका ठिकाणी, तुम्ही एका ठिकाणी, अरे मी इकडे कशाला चालली असं डोक्याला हात लावून बसण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये. ठीक आहे, कारण की जोपर्यंतचा मला अभ्यास आहे सगळ्या महिलांना कुटुंब खूप आवडते, त्याच्यामुळे कुटुंबाच्या जवळच ते राहण्याचा प्रयत्न करत असतात. एकटं राहणं फारच कठीण होऊन जातं. म्हणून बदलीची शक्यता सुरुवातीला चेक करा. ठीक आहे, पुढचा जो महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे काय, तुमच्या सुरक्षिततेचा विचार करा. तुम्हाला ग्रामीण भाग पाहिजे, शहरी भाग पाहिजे, त्या ठिकाणी सुविधा आहेत की नाही, राहण्याची व्यवस्था आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. नंतर प्राधान्यक्रम द्या. प्रवासाची सुरक्षितता तुम्ही तपासली पाहिजे. आता काही महिला मॅरिड असतील आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकत असतील पूर्ण कुटुंबासह, तर तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा विचार करा. ज्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम देत आहात आणि समजा तुमची त्या ठिकाणी निवड झाली तर मग तुमचं येणारं भविष्य कसं असेल. तुमचं मुलं असतील, बाळ असतील किंवा कोणी महिला अविवाहित जरी असतील तरी त्यांच्यासाठी मी नंतर सांगतो. पण ज्यांचं लग्न झालेलं असेल आणि लेकरं बाळ असतील, मुलं असतील, मग त्यांच्या शिक्षणाची सुद्धा त्यांना साहजिकच चिंता असते. ठीक आहे, 9वी-10वी पर्यंत ते त्यांच्यासोबत शिकू शकतील, परंतु नंतरच्या शिक्षणाचं काय. म्हणून ह्याही सुविधा तुम्ही सुरुवातीला तपासायला पाहिजे, याबद्दल काही शंका नाही आहे. आता समजा ज्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम दिलात त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था कशी आहे मी तुम्हाला सांगतो. अनेक आमच्या अशा भगिनी आहेत की ज्या मोठमोठ्या शहरांमध्ये प्राधान्यक्रम देतात. पुणे, मुंबईला भेटते. आता मुख्य मुंबईमध्ये जॉब, मग तिथनं 50 किलोमीटर जाऊन प्रवास करावा लागतो. आणि कारण की प्रॉपर मुंबईमध्ये जर आपण घराची किंमत बघितली तर ती खूपच महाग असते. मग त्यांना एखादी आमची ताई पुण्याला लागू शकते. आता पुण्यामध्ये घराच्या किमती जर बघितल्या आणि त्यांची जर निवड 1 ते 5 साठी झालेली असेल तर मग आयुष्यभराची निम्मी कमाई ही तर त्या फक्त घर विकत घेण्यासाठी जी मूळ किंमत लागेल त्याच्यासाठी, आणि उर्वरित जी रक्कम आहे ती कशासाठी जाईल, तर त्या ठिकाणी त्या घराच्या व्याजासाठी. म्हणजे डोक्याला हेडेकच आहे ना. म्हणजे पैसे आलेले कुणीकडे जातील याचा मेळही तुम्हाला लागणार नाही, सेव्हिंग सुद्धा होणार नाही. म्हणून निवासाची व्यवस्था, घर किती रुपयामध्ये मिळेल, तिकडे जमिनीचे काय दर आहेत, हे सगळ्या गोष्टींचा विचार करा. शेवटी सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. आणि हे बहिणींपेक्षा इतर कोणाला सांगेल. सोबतच ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. म्हणजे विशेषतः बाजारपेठा असतील, दवाखान्या, कारण की मला माहिती आहे महिलांना शॉपिंगची खूप हौस असते. मग त्या सगळ्या गोष्टी जर नाही मिळाल्या त्यांना वेळेवरती, ते निश्चितच त्यांचं जे टेन्शन येतं त्यांना लवकर, त्याच्यामुळे बाजारपेठा असतील, दवाखाना असतील, बँक ATM असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करा, नंतर द्या. मी तुम्हाला सांगतो याच्यानंतर याच्यामुळे काय होते की अनेक बहिणींना खूप टेन्शन येतं तुम्ही बघा ना, तुमच्या एखादी ऑर्डर थोडी उशिरा येऊ द्या, लगेच हायपर होऊन जातात काही बहिणी.
तर ते तसं व्हायला नको. ठीक आहे, निवासाच्या व्यवस्थेबद्दल आपण आधीच बोललेलो आहे. आता पुढचा जो विचार तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे तुमची शाळा नेमकी कोणती आहे. ती शाळा जिल्हा परिषदेची आहे, नगर परिषदेची आहे की महानगरपालिकेची आहे की एखादी खाजगी अनुदानित संस्था आहे, ते सुद्धा बघा. शाळेमधल्या सुविधा तपासा, म्हणजे विद्यार्थी संख्या किती आहे, शाळेमध्ये खोल्या कशा आहेत. ठीक आहे, ही सगळी माहिती आपल्याला इंटरनेटवरती सहज उपलब्ध होऊ शकते. त्या ठिकाणी लॅबॉरेटरी आहे की नाही, ग्रंथालय आहे की नाही, संस्था असेल तर संस्थेचा इतिहास कशा पद्धतीने आहे, मॅनेजमेंटचं नेचर कशा पद्धतीचं आहे, त्यांचं सर्व सहकाऱ्यांसोबत किंवा जे स्टाफ असते त्यांच्यासोबतचं बॉन्डिंग कशा पद्धतीचं आहे, नंतर आपल्याला त्रास होतो का, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. कोणी सांगणार नाही तुम्हाला. ठीक आहे, नंतर मग कारण की संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी काढायचं आहे ना. प्रवासाचा खर्च आणि वेळ. मुंबईमध्ये पुण्यामध्ये ज्या बहिणी राहतात त्यांना 2-2, 3-3 किलोमीटर जावं लागतं. काही बहिणींना 30-40 किलोमीटर प्रवास करावा लागतो. मग त्याच्यामधला खर्च किती असेल, तुम्हाला वेळ किती द्यावा लागेल, कारण की हे सगळी जबाबदारी पार पाडून तुम्हाला पुन्हा घरी येऊन घरची सुद्धा कामं करायची असतात. त्यामुळे ह्याही गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. आता जर तुम्ही विवाहित असाल तर मात्र फार छान, म्हणजे तुम्हाला कुटुंबासोबत राहता येईल. परंतु अनेक वेळेला आपल्याला घर सुद्धा सोडता येत नाही, कारण की पती असतात, त्यांचा काही बिझनेस असतो, पती असतात, नोकरीवर असतात, मग तिथे बदलीचा तुम्हाला विचार करावा लागतो. अविवाहित असाल तर तुम्ही सध्या कुठेही जॉब घेऊ शकता, परंतु नंतर पुन्हा बदलीचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे की नाही. लग्नानंतर बदलीची शक्यता ही आवश्यकता पडू शकते आणि शक्यतो अति दुर्गम भाग जो आहे तर तो टाळावा असं म्हणतात. परंतु सध्याची परिस्थिती अशी की सगळीकडे सिक्युरिटी आहे आणि शिवाय आपला महाराष्ट्र आहे त्यामुळे तिथे काही अडचण नाही आहे. दुसरं एक जो फॅक्टर बहुतांशी वेळा निग्लेक्ट होतो तो हा की घरापासनं अंतर किती आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. माझी वर्गमित्र आहे सीमा पुरबुज नावाची. तर तिने औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला निवड झाली होती 11वी-12वीला. ठीक आहे, परंतु ती नाकारली का, कारण की तिचा मूळ जिल्हा होता तो होता नांदेड. ठीक आहे, नांदेडला तिची सध्याची जॉईनिंग आहे ती 6वी ते 8वीसाठी आहे. आता आपण पगाराचा जर फरक केला, विचार बघितला तर इथे S14 ही स्केल आहे आणि या ठिकाणी S16 ही स्केल आहे, म्हणजे पगार इथे तुलनेने जास्त आहे. इथे काम थोडंसं जास्त असतं, इथे थोडंसं तुलनेने काम कमी असतं. मग तरी सुद्धा त्या ठिकाणी ही शाळा न निवडता किंवा हा झोन न निवडता तिने स्वतःच्या जिल्ह्यामध्ये राहून 6वी ते 8वीला जॉब करणं पसंत केलं. मी त्यांना या संदर्भामध्ये प्रश्न केला होता की म्हटलं का बरं तुम्ही असं केलं, म्हणजे इकडे जास्त पगाराची नोकरी असून सुद्धा तुम्ही कमी पगाराची नोकरी का निवडली. तर ते उत्तर मला खूप आवडलं. म्हणले मी माझ्या कुटुंबाजवळ आहे, माझ्या नातेवाईकांमध्ये आहे, मी माझ्या मित्रपरिवाराजवळ आहे. आता बघा हा किती मोठा फॅक्टर आहे. अनेक लोक पैशापेक्षा, पदापेक्षा कुटुंबाला, आपल्या जवळच्या मित्रपरिवाराला खूप वेळ देतात. ते कारण की आपलं जे काही व्यावसायिक जीवन आहे, म्हणजे तुम्ही शिक्षक होणार ते तुमचं व्यावसायिक जीवन आहे, त्या व्यतिरिक्त जे तुमचं वैयक्तिक आयुष्य असतं ते अधिक चांगलं होण्यासाठी, निरोगी होण्यासाठी, आनंदमयी राहण्यासाठी, सुखाचं होण्यासाठी आपला मित्रपरिवार, आपल्या नातेवाईकांमधली मंडळी, आपली जवळची मंडळी आपल्या जवळच पाहिजेत, आहे की नाही. आणि म्हणून मग हा पर्याय तुम्ही लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्राधान्यक्रम द्या. तुमच्या मनामध्ये निश्चितच तरी काही शंका असतीलच, तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.